मुंबईच्या उपनगरामध्ये रात्रभर रिमझिम पाऊस पाहायला मिळाला। ठाणे, कल्याण, डोंबिवली, विरार, वसई इथेही रात्री पाऊस होता। आज मुंबईला येलो तर ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्गला ऑरेंज अलर्ट। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 तलावांमध्ये अवघं 9% पाणी। आजपासून मुंबईकरांना वैतरणा आणि भातसा तलावातील राखीव साठ्यातून पाणी पुरवठा। सह्याद्री घाटमाथ्यावर जोरदार पाऊस। उजनी धरणातील पाणीसाठ्यामध्ये आवक वाढली। आगामी 4 दिवसांमध्ये धरण 50% भरण्याची अपेक्षा। वसई, विरार शहरामध्ये रात्रभर पाऊस। रात्री कामावरून घरी जाणाऱ्या नागरिकांचे मोठे हाल। जोरदार पडलेल्या पावसामुळे वातावरणामध्ये गारवा। संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी पीएमपीच्या जादा बस। आषाढी वारी पालखी सोहळ्याकरता प्रशासनाकडून भाविकांसाठी सुविधा। पिंपरी चिंचवड महापालिकेकडून पालखी मार्गावर स्वच्छता पथकं। पालखीच्या आगमनापूर्वी आणि प्रस्थानानंतरही परिसर चकाचक ठेवण्यात येणार। पालिकेकडून आरोग्य सुविधाही। मुंबईच्या उपनगरीय लोकलच्या प्रथम श्रेणी डब्यामध्ये उद्यापासून केंद्रित तिकीट तपासणी मोहीम राबवण्यात येणार। अनधिकृत प्रवासी आढळल्यास तत्काळ दंड आकारण्यात येणार। म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळ स्तरावर तिसरा जनता दरबार। 18 जून रोजी तक्रारींबाबत निवेदन देण्याचे मंडळातर्फे आवाहन। महावितरणची सौर ऊर्जेमध्ये 30,000 कोटींची गुंतवणूक। 42 लाख शेतकऱ्यांना दिलासा। वीज देण्याचं लक्ष्य। जवळपास 7,000 मेगावॅट वीज निर्मिती सौर ऊर्जेवर होणार। नीट परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर झाला। यात पुण्याचा कृष्णांग जोशी देशामध्ये तिसरा आला। पहिल्या 10 मध्ये दिल्लीची अविका अग्रवाल एकमेव मुलगी। पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीमध्ये 76,000 मिळकतधारकांकडे 498 कोटींची थकबाकी। मिळकतधारकांना महापालिकेकडून जप्तीपूर्व नोटिसा। अहिल्यानगरच्या उत्तर भागामध्ये खरीप पिकांच्या पेरण्यांना सुरुवात। आतापर्यंत 1 लाख हेक्टरवर खरीप पिकांची पेरणी। काही दिवसांच्या खंडानंतर पुन्हा पावसाला सुरुवात। पुरंदर विमानतळ हरकतींवर सुनावणी आठवडाभर चालणार। भूसंपादनाबाबत 7 गावांमधील शेतकऱ्यांनी घेतलेल्या हरकतींवर सुनावणी सुरू। राज्यामध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ। 53 नव्या रुग्णांची नोंद तर 2 जणांचा मृत्यू। राज्यामध्ये सध्या 578 सक्रिय रुग्ण। पुणे सातारा महामार्गावर निगडे गावात 2 एसटी बसचा अपघात। सुदैवानं अपघातामध्ये कुठलीही जीवितहानी नाही। 3 महिला प्रवासी अपघातामध्ये किरकोळ जखमी। करमाळा तालुक्यामधल्या खांबेवाडी इथल्या कोळेकर रस्त्याची दुरवस्था। मंजूर होऊनही काम न झाल्याने नागरिकांचे हाल। पेशंटला खाट आणि बैलगाडीतून नेतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। नागपूरच्या महाल परिसरामध्ये लागलेल्या आगीमध्ये 4 जणांचा होरपळून मृत्यू। जयकमल कॉम्प्लेक्समधील फटाक्याच्या गोडाऊनला आग लागली होती। गिरीश खत्री आणि विठ्ठल धोंडे या दोघांचा आगीमध्ये होरपळून। पुण्याच्या कोंढवामधून 4 बांगलादेशी नागरिक पोलिसांच्या ताब्यात। लेबर कॅम्पवर छापा टाकत कोंढवा पोलीस। लष्करी गुप्तचर विभागाकडून कारवाई। 3 ते 4 महिन्यांपूर्वी भारतामध्ये प्रवेश बांगलादेशींची केल्याची कबुली। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपच्या समन्वय समितीची आज नागपूरमध्ये बैठक। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची बैठक। मुख्यमंत्री फडणवीस हजर राहण्याची शक्यता।